बघा आपला प्रॉब्लेम सेट चालू आहे. प्रॉब्लेम सेट 5. काल प्रॅक्टिस सेट संपलाय. प्रॉब्लेम सेट 5 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट बघूया. करेक्ट अल्टरनेटिव्ह. क्वेश्चन नंबर फर्स्ट, करेक्ट अल्टरनेटिव्ह. करेक्ट अल्टरनेटिव्ह मध्ये पहिला क्वेश्चन आहे, सेगमेंट ए बी ए. सेगमेंट ए बी ए is parallel to y-axis, and coordinate of point A are coordinate of point A 1 and 3, then coordinate of point B can be, तर B चे कोणते कोऑर्डिनेट असतील म्हणते. क्वेश्चन काय म्हणताय, AB इज अ पॅरलल टू y ॲक्सिस. फॉर एक्झाम्पल हा y ॲक्सिस आहे, हा x ॲक्सिस आहे, x अँड y. जी लाईन आहे AB इज अ पॅरलल टू y ॲक्सिस, हे अशी पॅरलल y ॲक्सिसला. आता एक लक्षात ठेवा, A चे कोऑर्डिनेट 1, 3 आहेत. इथंच का घेतली 1, 3 म्हणजे बोथ कोऑर्डिनेट आर पॉझिटिव्ह. हे दोन्ही कसे आहेत, पॉझिटिव्ह आहेत. मग हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट आहे, थर्ड. जर इकडं पॅरलल असती तर इथला कोऑर्डिनेट काय येतो की हा जो आहे x निगेटिव्ह y पॉझिटिव्ह, म्हणजे पहिला निगेटिव्ह आणि दुसरा पॉझिटिव्ह असता तर इकडून लाईन असते. समजा A इथं आहे, याचे कोऑर्डिनेट काय आहेत 1, 3. मग आता इकडं जे कोऑर्डिनेट असणार आहेत, हा x काय असतो पॉझिटिव्ह, y काय असतो निगेटिव्ह, म्हणजे पहिला कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आणि दुसरा कोऑर्डिनेट निगेटिव्ह येणार आहे. असे कोणते असणार आहेत बघा, हे की नाही, पहिला पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह. त्यातला ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी वाला जो ऑप्शन आहे तो म्हणजे पॉझिटिव्ह 1 अँड निगेटिव्ह 3. हा जो आहे तो बीचा असू शकतो. का तर बी जो पॉइंट आहे तो डेफिनेटली इन फोर्थ क्वाड्रंट, हे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. मग फोर्थ क्वाड्रंट मधलेच तो बी असणार आहे. का तर तो पॅरलल टू y ॲक्सिस आहे. मग एका कोऑर्डिनेट वरून आपण दुसरा कोऑर्डिनेट सांगू शकतो. कोऑर्डिनेट एक्झॅक्ट सांगू शकत नाहीत, पण त्याचे साइन सांगू शकतो आपण की इन विच क्वाड्रंट, तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे हे सांगू शकतो. का तर फोर्थ, मला सांगा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय असतात, बोथ पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह, फर्स्ट निगेटिव्ह सेकंड पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंट मध्ये बोथ निगेटिव्ह, दोन्ही निगेटिव्ह. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आहे की नाही. म्हणून हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये असल्यामुळं पहिला पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह, म्हणजे x पॉझिटिव्ह y निगेटिव्ह असणार आहे. मग याचा ऑप्शन कोणता आला, ऑप्शन नंबर आहे डी. आणि त्याचा आन्सर आहे 1 निगेटिव्ह 3. हा असणार आहे 1 अँड निगेटिव्ह 3. हा का असणार आहे लक्षात आलं का, का तर तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, इन फोर्थ क्वाड्रंट. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये x पॉझिटिव्ह असतो आणि y निगेटिव्ह असतो, आहे की नाही, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे. याच्यानंतरचा बघूया सेकंड नंबरचा क्वेश्चन. यातला करेक्ट अल्टरनेटिव्ह मधला सेकंड नंबर, जो दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन आहे यातला, तो बघूयात. फर्स्टचा ऑप्शन आला, ऑप्शन नंबर आहे डी नंबरचा ऑप्शन आला. त्यातला सेकंड नंबर आहे, आउट ऑफ द फॉलोइंग पॉइंट, out of following point lies to the right of the origin
lies to the right of the origin on x axis out of the following points of right of the origin on x axis. x axis पाशी ते काय होतात म्हणते, राईट होतात, म्हणजे 90 डिग्री होत आहे, 90 डिग्री. हे पहा इथं राईट अँगल आहे आणि आउट ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स लाईज टू द राईट ऑफ द ओरिजिन ऑन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर इथं ओरिजिन ऑन द एक्स ॲक्सिस कोणता कोऑर्डिनेट असणार आहे म्हणताय. लाय टू द राईट ऑफ द ओरिजिन, ओरिजिनच्या राईटला, ओरिजिन कुठं आहे, हा ओरिजिनच्या राईट साईडला म्हणते की नाही, म्हणजे पॉझिटिव्ह असणार आहे ऑन दी एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर आहे, जेव्हा एक्स ॲक्सिसवर असतो तेव्हा वाय झिरो असतो, आहे की नाही. एक्स ॲक्सिसवर जेव्हा असतो तेव्हा वाय झिरो असतो, म्हणजे इथे एक पॉझिटिव्ह साईन आणि एक कोऑर्डिनेट झिरो येणार आहे. मग बघा आता कोणतं आहे, तर पहिला ऑप्शन आहे 0 2 -2 0. ए ऑप्शन काय आहे, -2 0 येईल का नाही, हे लेफ्टला असेल. हां, बी ऑप्शन काय आहे बघा, बी ऑप्शन आहे 0 2. हां, हे नाही, पहिला पॉझिटिव्ह दुसरा 0 असायला पाहिजे, बी पण नाही. चला सी कोणता आहे, सी ऑप्शन आहे 2 3, 2,3 हा पण नाही. आणि डी ऑप्शन आहे 2,0 हा करेक्ट येईल. पहिला पॉझिटिव्ह आणि दुसरा 0, पहिला पॉझिटिव्ह आणि दुसरा 0. मग दुसऱ्याचं पण उत्तर काय भेटलं, डी, तो म्हणजे 2,0. का तर राईट साईड ऑफ दी ओरिजिन, ओरिजिन पासून राईट साईडला म्हणताय. आता ओरिजिन पासून राईट साईडचे सगळे नंबर काय असतात, पॉझिटिव्ह. आणि ऑन द एक्स ॲक्सिस म्हणताय, म्हणजे राईट साईडला ऑन द एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिसवर असणारा पॉईंट म्हणताय. मग जो पण एक्स ॲक्सिसवर असतो त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो, हे की नाही. वाय कोऑर्डिनेट काय असतो, 0 असतो. म्हणून हा इथे एक नंबर आणि नंतर 0. पण नंबर तो बी निगेटिव्ह नाही असणार, पॉझिटिव्ह. का, तो राईट साईडला आहे. जर लेफ्टला असता तर काय आला असता, निगेटिव्ह आणि 0. ठीक आहे, कळालं. चला बघा, त्यानंतर थर्ड नंबरचा बघूया. कळालं की एकदम सोपं आहे, फक्त कन्फ्युजन जास्त असतं, व्यवस्थित बघावं लागतं काय म्हणता येतं. त्यासाठी तुम्हाला मी प्रत्येक क्वेश्चनची डायग्रामवर दाखवलो, ग्राफच्या पेपरवरच, किंवा कशा पद्धतीनं तो असू शकते किंवा येऊ शकते ते. ठीक आहे, बघूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3 आहे, सॉरी फर्स्ट मधला 3 आहे. डिस्टन्स ऑफ पॉइंट, -3 4 from the origin. ओरिजिन पासून या कोऑर्डिनेटमध्ये जो पॉईंट असेल त्याचं डिस्टन्स किती म्हणताय. मग आता समजा डिस्टन्स ऑफ पॉईंटचं नाव दिलं नाही, हे की नाही. समजा तो आपण लेट ए पॉईंट कन्सिडर केला, -3 4, ओरिजिनला तर ओच असतो, त्याचे जे 0 0, हे की नाही. हा काय होईल, x1 y1 x2 y2 बाय डिस्टन्स फॉर्म्युला. मग डिस्टन्स काढावं लागेल आपल्याला बाय डिस्टन्स फॉर्म्युला. काय डिस्टन्स फॉर्म्युला आहे मग सांगा. डिस्टन्स फॉर्म्युला आहे इन स्क्वेअर रूट x2 - x1, ठीक नाही. बाय डिस्टन्स फॉर्म्युला काय, इन स्क्वेअर रूट x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर. डिस्टन्स ऑफ AO x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर.
इन स्क्वेअर रूट बघा x2 किती आहे, x2 0 आहे, 0 मायनस 3, y2 किती आहे 0 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर, मायनस मायनस प्लस 3चा स्क्वेअर 4चा स्क्वेअर. बघा काय येतो मग, तीनचा वर्ग 9, 4चा वर्ग 16, इन स्क्वेअर रूट 25, 25 चा स्क्वेअर रूट 5, म्हणजे डिस्टन्स जे येणार आहे तो म्हणजे 5 आहे. डिस्टन्स ऑफ AO 5 आला, म्हणजेच ऑप्शन कोणता याचा 5 वाला ऑप्शन आहे सी नंबरचा ऑप्शन, ऑप्शन सी नंबरचा ऑप्शन असणार, म्हणजे डिस्टन्स 5 आला. ठीक आहे, हा होता क्वेश्चन नंबर 3. जो प्रॉब्लेम सेट नंबर फर्स्ट मधला 3 नंबरचा होता, आहे की नाही. आता बघूया त्यातला 4 नंबरचा. जो फर्स्ट मधला 4 नंबरचा जो आहे तो करेक्ट अल्टरनेटिव्ह मध्येच 4 नंबरचा. A line makes an angle of 30 degree. Write the positive direction of x-axis. Slope of line. Slope काढायचा आहे. Slope of line. A line makes an angle of 30 degree. Making angles 30 degree. Find the slope. म्हणजे स्लोप काढायचा आहे, म्हणजेच tan थीटा. मग tan 30 ची किंमत काय सांगा. tan 30 tan चा रेशो अपोजिट साइड अपॉन ॲडजसेंट साइड आहे की नाही, अपोजिट साइड अपॉन ॲडजसेंट. मग हा जर ट्रायंगल आपण कन्सिडर केला, हा 30 जर कन्सिडर केला, हायपोटेनियस 1 असतो, 1/2 असतो, इन स्क्वेअर रूट 3/2 असतो, अपोजिट साइड्स अपॉन ॲडजसेंट साइड, म्हणजेच 1/2 इज डिवायडेड बाय इन स्क्वेअर रूट 3/2. 1/2 डिवाइड्स उलटून इंटू 2 इन स्क्वेअर रूट 3, 2 कॅन्सल, 1 इन स्क्वेअर रूट 3 येतो स्लोप tan 30 चा. मग सांगा 1 इन स्क्वेअर रूट 3 स्लोप कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर सी, म्हणजे याचा ऑप्शन आला सी नंबरचा ऑप्शन आला. ठीक आहे, म्हणजे या स्वरूपामध्ये 1 इन स्क्वेअर रूट 3 हा स्लोप बेटर. पाठ करून ठेवा वाटला तर. स्लोप ऑफ लाईन अँगल्स मेकिंग अ 30 डिग्री अँगल, 45 डिग्री अँगल, 60 डिग्री अँगल, हे जे आहेत ते तुम्ही पाठ करून ठेवू शकताय, ठीक नाही. ओरलमध्ये पाठ करून ठेवायचं करेक्ट अल्टरनेटिव्हमध्ये. ठीक आहे, बघूया क्वेश्चन नंबर 2. हा झाला फर्स्ट नंबरचा. तर सेकंड नंबरचा बघूया. फर्स्ट क्वेश्चन पूर्ण संपला, आता सेकंड नंबरचा जो आहे तो बघायचा त्यातला. फर्स्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह संपला, आता सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. डिटरमाइन क्वेश्चन नंबर 2. Determine whether the given points are collinear. Determine given points are collinear. Collinear points कधी असतात, जर 3 पॉइंट दिले असतील तर त्यांचा आपल्याला डिस्टन्स काढून बघावं लागेल, ठीक नाही. क्वेश्चन नंबर 2 त्यातला फर्स्ट आहे.
A 0.2, B 1, निगेटिव्ह 0.5, ए बी झाला. नंतर सी 2, निगेटिव्ह 3, 2, निगेटिव्ह 3. डिस्टन्स ऑफ ए बी आहे, डिस्टन्स ऑफ ए बी, ए बीचं डिस्टन्स काढा. डिस्टन्स ऑफ ए बी, एचे कोऑर्डिनेट 0.2, बी 1, निगेटिव्ह 0.5, x1 y1 x2 y2. बाय डिस्टन्स फॉर्म्युला, बाय डिस्टन्स फॉर्म्युला काय होईल मग? डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स ऑफ ए बी आहे. आता या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला काढावा लागेल. डिस्टन्स ऑफ ए बी इन स्क्वेअर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. 5 झाला. x2 किती आहे? 1 मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 0 मायनस 0.5 मायनस 2 होली स्क्वेअर इन स्क्वेअर रूट 1 स्क्वेअर मायनस मायनस प्लस चिन्ह मायनसचा 0.5 आणि 2.5 होली स्क्वेअर. एरो निगेटिव्ह नंबर स्क्वेअर इज पॉझिटिव्ह. प्रत्येक मायनस संख्येचा वर्ग हा प्लस असतो, पॉझिटिव्ह असतो. डिस्टन्स ऑफ ए बी 1चा स्क्वेअर 1 प्लस 25चा वर्ग 625, ठीक आहे ना, म्हणजे 6.25 इन स्क्वेअर रूटमध्ये काय आलं? 7.25. भेटलं. हे फर्स्ट डिस्टन्स आलं ए बीचा, हे की नाही. आपल्याला करायला सांगितलं डिटरमाइन विथ द गिवन पॉईंट्स आर कोलिनियर्स, हे की नाही. ते पॉईंट्स कोलिनियर आहेत का नाही ते विचारलं आहे. त्यानंतर मग आता बी सी ए, डिस्टन्स ऑफ बी सी ए, बीचे कोऑर्डिनेट 1, निगेटिव्ह 0.5, सीचे कोऑर्डिनेट 2, निगेटिव्ह 3. डिस्टन्स ऑफ बी सी ए x2 मायनस x1, x2 आहे 2 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, y2 मायनस y1 निगेटिव्ह 3 मायनस निगेटिव्ह 0.5 होली स्क्वेअर प्लस मायनस मायनस 1चा वर्ग मायनस इंटू मायनस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस, प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचा. 3 मधून 0.5 गेले 2.5, 2.5 म्हणू शकतो आपण त्याला, ठीक नाही. करा ॲडिशन. 1चा स्क्वेअर 1, 6.25 इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट काय आला 7.25. दुसऱ्याचा डिस्टन्स भेटलं बी सीचा. आता राहिला डिस्टन्स ऑफ ए सी आहे. ए सी, डिस्टन्स ऑफ ए सी आहे. एचे कोऑर्डिनेट 0.2, सीचे कोऑर्डिनेट 2, निगेटिव्ह 3. डिस्टन्स ऑफ ए सी आहे x2 मायनस x1, x2 निगेटिव्ह 3 मायनस 0 होली स्क्वेअर, y2 मायनस y1, x2 मायनस x1, 2 मायनस 0, 2 मायनस 0, x2 मायनस x1, y2 मायनस y1, y2 मायनस y1, निगेटिव्ह 3, निगेटिव्ह 2 होली स्क्वेअर, 2चा स्क्वेअर
2 + 3 5, 5चा स्क्वेअर, 4 25 इन स्क्वेअर रूट 29, 29 आला इन स्क्वेअर रूट 29, वर्गमुळात 29 आहे की नाही. 5चा वर्ग 25 आणि 2चा वर्ग 4, हे इन स्क्वेअर रूट 29 आला आहे की नाही. म्हणजे आता या ठिकाणी कोणत्याही दोघांची सम बघा येते का. ABC 725चे फॅक्टर्स पडतील 25, किंवा तुम्ही निगेटिव्ह 0.5ला तुम्ही जर 10/2 जरी म्हटलात तरी व्हॅल्यू तेवढीच यायला पाहिजे त्याची की नाही. निगेटिव्ह 2.5 x2 0 y2 minus y x2 minus x1 1 minus 0 1 1 चा वर्ग 1 25 चा वर्ग 625 6 आणि 1 7 7.25 725 25च्या पाड्यात आहेत का. 25 25 दोन्ही 50 25 दोन्ही 50 आणि 25 5 125 25 गुणिले 5 25 725 ला बघू बरं भाग जातो का तो 7.25 7.25 ला भाग बघूया आपण. बघा एक मिनिट, हा बघा फॅक्टर्स त्याचे 25 न जर घेतले 25 न जर 725 ला डिवाइड केला तर 29 गुणिले 25 बरोबर 725 होता आहे की नाही. आता 25 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. मग 25 बद्दल 5 येणार बाहेर म्हणजे 0.5 येणार. म्हणजे याचे फॅक्टर्स आपण असं घेऊ शकतो 0.5 × 29 किंवा 0.5च्या ऐवजी 0.25 म्हणा. मग हे जर बाहेर आले तर काय होणार 0.5 इन स्क्वेअर रूट 29. हे फर्स्ट नंबरचा. याचं फॅक्टर्स घ्यायचे राहिले ते पुढचे आपण इथं स्टॉप केलं तर. मग याचं बी काय होणार 7.25चे फॅक्टर्स पडून काय येणार मग बाहेर 0.5 इन स्क्वेअर रूट 29 आणि याचे मात्र 29 येणार. हे झालं थर्ड नंबरचं. आता एक मिनिट इकडे बघा, या दोघांची सम केली तर 0.5 किती होणार 1 इन स्क्वेअर रूट 29. मग इथं 1 आहेच. फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड डिस्टन्स ऑफ AB प्लस डिस्टन्स ऑफ BC इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ AC. या दोघांची सम AB डिस्टन्स आणि डिस्टन्स ऑफ BC या दोघांची सम डिस्टन्स ऑफ AC एवढी येते हे की नाही. म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो ABC पॉइंट A, B and C are कोलिनियर पॉइंट्स. ते काय आहेत कोलिनियर पॉइंट्स आहेत. आणि कोलिनियर पॉइंट्स कधी असतात ज्या वेळेस कोणत्याही दोघांच्या डिस्टन्सची सम ही एका डिस्टन्स एवढी जर येत असेल तर त्याला आपण कोलिनियर पॉइंट्स असं म्हणतो. ABC आर कोलिनियर पॉइंट्स. ओके, त्यानंतर बघूया सेकंड नंबरचा. आता यातला जो सेकंड नंबर आहे तो बघूयात. सेकंड नंबरचा आहे PQR. P चे कोऑर्डिनेट 1 2, Q 2 8/5, R 3 6/5. मग पहिल्यांदा डिस्टन्स ऑफ PQ काढूया. डिस्टन्स ऑफ PQ. मग इथं P चे कोऑर्डिनेट घेऊ आपण. काय येतील P चे कोऑर्डिनेट 1,2. Q चे कोऑर्डिनेट Q 2 8/5. बाय डिस्टन्स फॉर्म्युला मध्ये ठेवला
डिस्टन्स ऑफ पी क्यू, डिस्टन्स ऑफ पी क्यू x2 माइनस x1, x2 माइनस x1, 2 माइनस 1 होली स्क्वेयर, y2 माइनस y1, 8/5 माइनस 2/1 होली स्क्वेयर, 2 माइनस 1 1 स्क्वेअर, बेस कॉमन नाही आहे मग मल्टिप्लिकेशन करावं लागेल. बघा काय होईल, 8 1 8, 5 2 10, 5 काय येणार मग बघा, दोघांचा बेस कॉमन करून घेतला आपण आहे की नाही, बेस कॉमन नव्हता आणि बेस कॉमन केल्याच्या नंतर पुन्हा सबट्रॅक्टिंग होईल, तोपर्यंत सबट्रॅक्टिंग पण होणार नाही. डिस्टन्स ऑफ पी क्यू इन स्क्वेअर रूट, 1चा स्क्वेअर 1, 10 मधून 8 गेले -2, छदस्थानी 5, त्याचा वर्ग, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 25, 25 1 25, 4 1 4, 25 1 25, 25 आणि 4 29, छदस्थानी 25. ठीक आहे, 25चा वर्गमूळ निघू शकतं 5, 1/5 होईल. मग याचं जर उत्तर काढायचं म्हटलं तर 1/5 इन स्क्वेअर रूट 29, 29. आता हे 1/5 कुठं कळालं का, हे 29 1 29 1 घेतले, 1चं वर्गमूळ 1, 25चं वर्गमूळ 5, मधात 29 ला 29 असेच राहिले. हे डिस्टन्स ऑफ पी क्यू भेटला, डिस्टन्स ऑफ पी क्यू. आता डिस्टन्स ऑफ सेकंड नंबरचा जो आहे त्याचा डिस्टन्स काढून घेऊया. डिस्टन्स ऑफ पी क्यू झाला, आता डिस्टन्स ऑफ क्यू आर, डिस्टन्स ऑफ क्यू आर. आता क्यू आरचा डिस्टन्स बघावं लागेल आपल्याला, की नाही. बघूया चला, डिस्टन्स ऑफ क्यू आर. डिस्टन्स ऑफ क्यू आर, क्यूचे कोऑर्डिनेट 2 8/5, आर 3 6/5, x1 y1, x2 y2. डिस्टन्स ऑफ क्यू आर इन स्क्वेअर रूट x2 माइनस x1, 3 minus 2, 6/5 minus 8/5 होली स्क्वेअर, 3 minus 2 1, मायनस प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचा 5 होली स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 25. क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल की नाही. 25 1 25, 4 1 4 आणि 25 1 25. काय आलं हे मग 29 छदस्थानी 25 म्हणजे 1 छदस्थानी 5 वर्गमुळात 29. हे दुसऱ्या नंबरचं आलं. हे पहिल्या नंबरचं 1 छदस्थानी 5 वर्गमुळात 29, 1 छदस्थानी 5 वर्गमुळात 29. डिस्टन्स ऑफ क्यू आर, हे पी क्यू क्यू आर, आणि आता आपल्याला डिस्टन्स ऑफ पी आर, पी आरचं डिस्टन्स बघावं लागेल, हे की नाही. इथला थोडा इरीज करतो भाग. पी आर डिस्टन्स ऑफ पी आर, पीचे कोऑर्डिनेट 1 2, आरचे कोऑर्डिनेट 3 6/5 बाय डिस्टन्स फॉर्म्युला. बघा
तिसऱ्या नंबरचा डिस्टन्स काढायला होता आपण इथं आता. x1 y1 x2 y2 distance of PR x2 minus x1 3 minus 1 bracket square 6/5 minus 2/1 म्हणजेच 2 असतं बरं का. 2/1 दाखवलं मी. 3 minus 1 2 प्लस मायनस 6 मधून 2 गेले 4. सॉरी बेस कॉमन नाही त्यांचा. मग काय होणार 6 1 6 प्लस मायनस 5 2 10 5 1 5 2 चा वर्ग 4 प्लस -4 छदस्थानी 5 कंसाचा वर्ग 4 प्लस 4 चा वर्ग 16 आणि 5 चा वर्ग 25. मल्टिप्लिकेशन केला 25 चोक 100 अधिक 16 1 16 आणि 25 1 25. बघा काय होईल मग 116 छदस्थानी 25. आता 116 चे फॅक्टर्स बघावं लागतील आहे की नाही. 116 चे असे फॅक्टर्स बघायचे की एक परफेक्ट नंबर आला पाहिजे. 29 2 58 29 2 29 29 29 चोक 16 दर्शय 29 चोक 116 29 गुणवले 4 छदस्थानी 25. हे 4चं वर्गमूळ आलं बाहेर 2 वर्गमुळात 29 आणि 25चं वर्गमूळ 5 म्हणजे 2 छदस्थानी 5 वर्गमुळात 29. हे तिसऱ्या नंबरचं. मग आता बघा 1 छदस्थानी वर्गमुळात 5 अधिक 1 छदस्थानी वर्गमुळात 5 या दोघांची बेरीज येते का बघा. हे बघा 1 छदस्थानी 5 अधिक 1 छदस्थानी 5 बरोबर हे 5 जशाला तसे 1 अधिक 1 छदस्थानी 5 बरोबर 2 छदस्थानी 5 म्हणजे कोणत्याही दोघांची बेरीज ही एका तिसऱ्या एवढी येते. हे की नाही. मग आपल्याला असं म्हणता येईल फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड या दोघांच्या डिस्टन्सची म्हणजे डिस्टन्स ऑफ पी क्यू प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ पी आर. दोघांच्या डिस्टन्सची ही सम ही एका तिसऱ्या डिस्टन्स एवढी येते. म्हणून आपण याला काय म्हणतो पॉईंट पी क्यू आर इज किंवा आर इज आर कोलिनियर. ते काय आहेत कोलिनियर पॉईंट्स आहेत. ठीक आहे. या स्वरूपामध्ये जो आपला सेकंड नंबरचा क्वेश्चन होता ठीक आहे ना क्वेश्चन नंबर सेकंड मधला सेकंड तो या ठिकाणी कंप्लीट झाला. बाकीचा आता उद्या लागेल.